तर तुम्ही नजरला मानता का? नजर म्हणजे लागते त्याला मानता का तुम्ही? तर मी असं का म्हणते सांगतेच मी पुढे. तर चला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, मी आहे दिव्या. तर आज होती दीप अमावस्या, तर मी दिवे वगैरे घासून घेतले, ताटली पण घासून घेतली ती तांब्याची, कारण की त्यात दिव्याचं औक्षण करायचं आहे लहान बाळाचं आणि दिवे बनवून त्यात ठेवायचे आहेत. तर इथे मी 5 दिवे बनवलेले आहेत. तुमच्या मनाने तुम्ही 7, 11 बनवू शकता. तर इथे दिवे बनवले आहेत. दिवे उकडून घेतले आणि इथे प्रसादासाठी शिरा बनवण्यासाठी घेतला आहे. दूध तापते, दूध टाकून मी शिरा बनवणार आहे आणि चहा पण बनवलेला आहे सोबतच. तर आता पूजा करण्याची वेळ झाली आहे. एका लाल कपड्यावरती थोडेसे अक्षता टाकून हळदी कुंकू वाहून त्याच्यावरती दिवे ठेवायचे आहेत. इथे मला काय दिवसभर फुलं शोधायला टाईमच भेटला नाही आणि गावात जायला पण कोण नव्हतं, तर त्याच्यामुळे फुलं काय भेटलीच नाही. तिथे एक समय आणि एक दिवा आहे माझ्याकडे, 2च दिवे आहेत. तर त्याची पूजा करून घेतलेली आहे मी. आणि कणकेचे दिवे, प्रसादासाठी शिरा बनवलेला होता. तर लहान बाळाचं दीप अमावस्ये दिवशी औक्षण का करतात मी तुम्हाला सांगते. मुलांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं आणि त्यांच्यावरील सर्व संकटे दूर व्हावीत या धार्मिक आणि मातृसुरक्षेच्या भावाने आपण हा पारंपरिक विधी केला जातो. आणि जेव्हापासून मी आई बनली आहे तेव्हापासून मी नजर दोष हा खूप मानायला लागली आहे, कारण की नजर लहान बाळाला खूप लवकर लागते आणि माझ्या पुरीला तर नजर लई लवकर लागती. त्याच्यामुळं मी नजर वगैरे खूप मानते. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही तुमच्या बाळाला दिव्याने औक्षण केलं का हे देखील कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथेच संपत आहे. भेटूया उद्या. व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.